नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत सागर। आज आपण गेवरा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आहोत। इथं गेल्या 2 दिवसापासून मुळुकवाडी येथील ग्रामस्थ गेवरा पंचायत समितीसमोर उपोषणाला बसलेले आहेत आणि अद्याप कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भैया मोठे यांनी या उपोषणस्थळी भेट दिलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत याविषयी। भैया, अधिक साहेब, तुम्ही आता मुळुकवाडी जे ग्रामस्थ आहेत उपोषणाला बसलेत कालपासून, अद्याप अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांची दखल घेतलेली नाही, याविषयी आपण काय सांगाल? आत्ताच गेवराई पंचायत समिती येथे हे जे उपोषणकर्ते आहेत हे अतिशय तरुण आणि होतकरू मुलं आहेत आणि उपोषणाचं निवेदन पाहिल्यानंतर आणि त्याचं गांभीर्य पाहिल्यानंतर अतिशय दुर्दैवी परिस्थिती या गेवराई तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। आत्ताच मागील आठवड्यामध्ये बहुतेक 2-3 गावचे लोक, त्यानंतर आता काल बी ताकडगावचे लोक, त्यानंतर आज म्हणजे हे बी कालपासून मुळुकवाडीचे लोक हे जे बसलेत आंदोलन करत आहेत, ह्या सगळ्यांचा जे विषय आहे तो बोगस कामाच्या संदर्भात आहे आणि ह्यांनीचं जे इतका गंभीर विषय आहे, स्वतः लाभार्थ्यालाच माहीत नाही की त्याच्या परस्पर फाईल यांनी फिरवली, म्हणजे फाईल फिरवली काय, जी खोट्या संचिका तयार केल्या आणि अशा एका गावात तब्बल 20 ते 25 लोकांचे परस्पर, म्हणजे त्या लोकांना माहीत नाही, त्यांच्या परस्पर त्यांची खोट्या संचिका तयार केल्या, ID to ID ते सगळं केलं आणि इंजिनियरनी काम म्हणजे कामच नाही ना तरी देखील यांना पेमेंट इश्यू झालं आहे अतिशय गंभीर प्रकारे। याच्यामध्ये जे कंत्राटी PTO नावाची ही जी जात तयार झाली ह्या गेवराईमध्ये, हे 2-4 जे लोक आहेत त्याच्यामध्ये वदक असेल, त्यामध्ये ते ढाकणे असेल, त्यामध्ये अजून 2-3 नावं पुढे येतात, हे सगळेच जे लोक असतील म्हणजे वैयक्तिक नावं आणि हे सगळेच आले याच्यामध्ये, ही सगळी जी चेन तयार झाली, ह्या चेननी खऱ्या लाभार्थ्यावर अन्याय केला आहे आणि स्वतः म्हणजे जवळपास मला जेवढं याच्यात आता माहिती मिळते, हे जे लोकांनी सांगितलं त्याच्यावरून एक विषय समोर आला आहे, हे सगळं हे स्वतः हे PTOनी आणि 1-2 ऑपरेटरनी यांनी हे सगळं स्वतः सगळं व्यवस्थित हँडल केलं आहे आणि याचं जर आकडे पाहिले तर कोटीमध्ये झालं हे, म्हणजे हे एका गावामध्ये जर अशी 20-20, 30-30 परस्पर बोगस कामं केले जात असतील, मग आता ती 3-4 गावातली त्या गावातली हीच परिस्थिती आहे, तर अवरेजिंग एका गावात ह्यांच्या गावात 6 पांधन रस्ते एक बी काम झालं नाही, तर मग पांधन रस्त्याचे 10-20 लाखाचे मस्टर जर असं पकडलं, ते जर गेवराई तालुक्याची व्याप्ती पाहिली तर साधारणतः हे जे 2-3 PTO आहेत हे यांचा जर आकडा पाहिला तर यांनी कमीत कमी 5-5, 10-10 कोटी रुपयाच्या पुढे यांची वैयक्तिक कमाई झालेली आहे आणि ही कमाई त्यांच्या करण्याच्या नादात जे खरे लाभार्थी आहेत, ज्या गोष्टी ह्या गेवराई तालुक्यामध्ये दिसून यायला पाहिजे होत्या, मग तिचं मोहगणीचा आता ह्यांचा जे विषय हे स्वतः त्याचे हे आहेत आणि यांनाच माहीत नाही की माझ्या परस्पर यांच्या परस्पर ती गोष्ट फाईलं फिरली आणि मस्टर निघले, पैसे गेलेत, यांना 6 महिन्यानं वर्षांनी माहीत झालं की माझ्या नावावर पहिले, हे अतिशय गंभीर प्रकारे संचिका मिळत नाही, तर हा फौजदारी विषय आहे। तर याच्यामध्ये माननीय SP साहेबांनी जरी पंचायत समितीच्या वतीने कोणी पुढे नाही आलं तर स्वतः कर्तव्यदक्ष SP साहेबांनी याच्यामध्ये स्वतः FIR करून पोलीस तपासामध्ये या संचिका उपलब्ध कराव्यात आणि जर संचिका नसतील तर या संचिका कोणी हे केल्यात तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याचा हा टप्पा आहे, अतिशय गंभीर बाब आहे, याच्यामध्ये तात्काळ लक्ष घालावं। आणि राहिला सवाल, गावकऱ्यांनी मला विनंती केली की तुम्ही थोडं हे करा, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजपर्यंतचा जो विषय राहिलेला आहे, जर का एखाद्या चुकीच्या गोष्टी होत असतील तर आम्ही पूर्ण वेळ त्याच्याशी पाठीशी असतो। मी स्वतः नवीन CO आलेत, त्यांची CO साहेबाची या विषयावर भेट घेईल, ह्याच आणि अजून काही बरेचसे जे गाव आहेत ज्यांचं गंभीर प्रकारे की परस्पर संचिका हे अतिरेकी स्वरूपाचा हे घोटाळा ह्या गेवराई तालुक्यात फक्त दिसून यायला लागला आहे, तर याच्या संदर्भात CO साहेबांची भेट घेऊन वैयक्तिकरित्या मी हे सगळे विषय मांडल आणि त्याच्या उपर जर याच्यामध्ये काही बदल दिसून नाही आला तर याच्या पुढे आम्ही गावकऱ्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना खांद्याला खांदा लावून आंदोलनाला बसू। धन्यवाद साहेब।